मग चेहरा दाखवायचा मग बोल ना. आज आम्ही करत आहे भेळ. नमस्कार मित्रांनो. एक तर थंडीचं वातावरण झालेलं आहे, त्यात आमच्या मित्र स्वप्नील कोळी याने मस्तपैकी अशी भेळ करायचा प्लॅन केलेला आहे. आत्ताच आम्ही कणीस खाल्लेलं आहे वहिनीने आमच्या मस्तपैकी. असं कणीस कॉर्न मक्याचे कणीस खाल्लेलं आहे मस्तपैकी. असं वहिनीकडनं तिखट घेतलं, त्यात मीठ टाकून एक लिंबू चिरून मस्तपैकी खाल्लं. आता भेळ, वाह काय दिवस आहेत असे. हे बघा खाल्लेलं आहे. आता हा चिरमुडा असा घेतला. हे बघा अशी शेव घेतली. ही शेव कुठनं आणली, कुठनं आणता आपण दादा? ही शेव कुठनं आणतो? बाजारातनं. एकदम उच्च दर्जाची अशी शेव आहे ही. तुम्ही जर विकत घेतली नाही तर ती चांगली लागणार नाही. बाजारातली चव वेगळीच असते. असा कांदा चिरलेला आहे मस्तपैकी. आता त्याच्यावर कांदा टाकायचा मस्तपैकी. हे कांदा रानातला आहे ना, देशी कांदा आहे हा. सगळा कांदा तिखट होणार नाही ना ही. अरे टमॅटो राहिले की दादा सर? टमॅटो संपलेला आहे, काय विषय नाही. हे लाल तिखट मीठ टाका मस्तपैकी. लिंबूच प्यायचा राहिलेला आहे ह्याच्यात फक्त आता. आणि वा सुकी भेळ तयार झालेली आहे यूट्यूबला टाकायला. आणि इकडे मांजरांची भांडणं चाललेली आहेत अशा तऱ्हेने. बघू शकता हे मांजर एकमेकांना भांडत आहे. आता लिंबूची पाय आली. लाल तिखट टाकलेलं आहे मित्रांनी आमच्या. हा एक नंबर आणि खूप छान असा स्वयंपाक पण ह्याला जमतो. मटन चिकन खावे तर दादाच्या हातचे. मासे तर अतिउत्तम. कोळंबी फ्राय तर एवढी छान करतो की बास. मस्तपैकी असं. तुम्हाला चॅलेंज देऊन सांगतो, तुम्ही चिकन कुठलेही खावा किंवा मटण कोणतेही खावा, पण आमच्या मित्राच्या हातचं जर एकदा मटण खाल्लं तर तुम्हाला तुमच्या बायकोच्या हातचं पण मटण चांगलं लागणार नाही. तुम्ही सतत म्हणताला तुमच्या बायकोला हे तो एक मित्र दादा आहे त्याच्या हाताचंच मटण चांगलं झालेलं आहे. आता परतायचं चालू आहे मस्तपैकी. खालवर करायची भेळ. दादाची बायको खूप नशीबवान आहे असं सगळ्यांना वाटतं, कारण की तो नवीन नवीन पदार्थ करतो. त्याला खाण्यास व खाऊ घालण्यास व करण्यास खूप आवडतं. दादा बस काही तिकट नाही झाली होणार ना. आमच्या मुलीला पाठव. मस्तपैकी. वहिनी प्लेट घ्या. वहिनी सरकार प्लेट घ्या. वहिनी आज मस्तपैकी वटपौर्णिमा आहे त्यामुळे वहिनी आज लवकर स्वयंपाक करणार आहेत. आम्ही कसं वटपौर्णिमा करतो तुम्हाला उपास. काय म्हणला काकू? कसा करायचा तुम्ही वटपौर्णिमा? उपास करायचा? अहो जुन्या काळातली माणसंच वेगळी होती. न खाता पिता. पण मुंबईला असताना कसं काय? तिथं झाड आहे का काय आहे मुंबईमध्ये? मस्त झाड आहे ते. फांद्या मिळतात विकत. पण खरोखरच्या झाडाची झाड पण खरोखरच्या झाडाची मजा वेगळी आहे ना. मस्त आहे. बायका सगळ्या आपल्याकडच्या जात्याच्या. होय. हे आमच्या काकू आहेत मुंबईच्या, आलेत त्यांच्या गावाकडं. मस्तपैकी ही भेळ तयार झाली आहे. काकू घ्या. ह्याच्यात कोरिअँडर टाकले कसं नाही की? बाय पीठ म्हणून कमी काय जाणार नाही. हे बघता अशी भेळ केलेली आहे मस्तपैकी. आता आपण ह्याला खाऊया आणि सांगूया कसं आहे. हे एक बाईट आपण घेतलेला आहे. मस्त मस्त.
दादा कशी आहे ही भेळ? हा काय आहे, कशी आहे? छान आहे ना, एक नंबर केलेली आहे. चला मी माझ्या घरी बसून भेळ खायचा चव घेतो, तुम्ही पण तुमच्या घरात बसून मस्तपैकी मागवून भेळ खावा. बाय.